आता बातमी विस्तारानं एक महत्त्वाची बातमी। अजित पवारांचा कट्टर समर्थक संजोग वाघेरे शिवबंधन बांधणार आहेत। संजोग वाघेरे शक्तीप्रदर्शन करत मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ झाले। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। मावळ लोकसभेमधून संजोग वाघेरेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। सोबत संजोग वाघेरे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल, आज अखेर तुमचा पक्ष प्रवेश होतोय, शिवबंधन तुम्ही हातात बांधताय, राष्ट्रवादीचं घड्याळ काढताय। नाही, याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही जर पाहिलं तर देशामध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक प्रश्न आहेत। मग तो बेरोजगारीचा प्रश्न असेल, महिलांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, त्यानंतर महागाईचा विषय असेल, आणि जे आता ह्या मंडळींनी जे कायदे बदलण्याचा जे चाललेलं आहे, संविधान बदलण्याच्या जे मुद्दे आहेत, असे अनेक मुद्दे आहेत की त्या मुद्द्यांना घेऊन आज कोणतरी एक विरोधी पक्ष हा चांगला मोठा असावा या दृष्टिकोनातून मी आदरणीय उद्धव साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये मी जातोय। काय सांगा, आगामी लोकसभा निवडणूक आहे, त्या दृष्टीने काय तुमचं बोलणं झालेलं आहे का पक्षश्रेष्ठी असेल किंवा अन्य कोणासोबत? तर तसं काही बोलणं झालेलं नाही, परंतु मला विचार शिवसेनेचे आवडले, उद्धव साहेबांचे विचार आवडलेले आहेत, आणि जर समजा उद्या काय पक्षप्रमुख जे काही निर्णय घेतील तो मला मान्य राहील। पक्ष का सोडताय? तुमचं अजून काय बोलणं झालं नाही खासदारकी संदर्भात असेल किंवा अन्य पदांसोबत? आता पक्ष सोडायचं कारण तुम्हाला मी सांगितलं ना, की देशामध्ये असणाऱ्या जे काही अराजकता जी माजलेली आहे, महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर महिलांचे प्रश्न अनेक आहेत, किंवा बाकी महागाईचा असेल किंवा बेरोजगारीचा असेल, तर असे अनेक प्रश्न आहेत की त्याला कुठंतरी आपल्याला विरोध करायला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।